अशी रेडीमेड चित्र दाखवण्यापेक्षा मुलांनी हाताने केलं तर कोणतीही गोष्ट त्यांच्या छान लक्षात राहते. म्हणून हा सारा प्रयास होतं. जलचक्र आणि त्याचबरोबर असे काही प्रयोग, केशाकर्षणाचे, फूल उमलतं कसं ही असणारी उत्सुकता स्पष्ट करणारी. सूर्य तापतो जोमाने, पाण्याची होते मग गोड वाफ, आकाशामध्ये उडून जाते, ढगांची होते मग जोड, थंड हवेने ढग भरतात, थंड हवेने ढग भरतात आणि पाऊस खाली सांडतात. नद्यांमधून वाहून समुद्राला जाऊन तो भेटतो आणि परत हेच आपले जलचक्र सुरूच राहते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष. पाणी फिरतं गोल गोल, पाणी फिरतं गोल गोल, आकाशातून जमिनीवर, जमिनीवरून आकाशात. बाष्पीभवन ही तर सुरुवात, पण खरं तर समुद्रापासून आकाशापर्यंत वाफ तरंगते. पण बोटी तरंगण्यासाठी पाणी मात्र शिल्लक ठेवते बरं का. आकाशात मग पाणी थंड होतं, ढग तयार होतात. जसे मासे थवे बनवतात, संगणन त्याला घन बनवतं. जसं डॉलरमध्ये 100 सेंट, तसंच मग ते खाली बरसतं पाऊस म्हणून. पाऊस आणि वारा, पाऊस आणि गारा, हिमवर्षाव आणि बर्फ, पाणी पडतच राहतं ओढ्यात, तलावात, डोंगरांवर, समुद्रात, जिकडे तिकडे. आणि मग परत वाफ होऊन वर जातं पुढच्या वर्षी परतण्यासाठी.